संदर्भात भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस, पक्षाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश. अकोट नगर परिषदेमध्ये एमआयएम युतीतून बाहेर, उमेदवारांना विश्वासात न घेता युती केल्याचा एमआयएमचा आरोप. अकोटमध्ये भाजप एमआयएमची युती. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपा काँग्रेस एकत्र, भाजपकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव. शिवसेनेनं केलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी काँग्रेस भाजप राष्ट्रवादी एकत्र, काँग्रेसकडून स्पष्टीकरण. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांचं पक्षातून निलंबन. अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजपाची युती, पक्ष श्रेष्ठींकडून प्रदीप पाटील यांच्या निलंबनाचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थानिक पातळीवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त. मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त. मुंबईमध्ये शिवसेना अधिकृत उमेदवार हाजी सालीम कुरेशीवर चाकू हल्ला. प्रचारामध्येच अज्ञात व्यक्तीनं हा हल्ला केल्याची माहिती. पोटात चाकू खुपसल्याची माहिती. भिवंडीमध्ये समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख काँग्रेसच्या व्यासपीठावर. रईस शेख काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्यानं राजकीय चर्चांना उधाण. संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला. जलील यांच्या कार्यकर्त्यांकडून हा निषेध. योग्य व्यक्तीला तिकीट न दिल्यानं नाराजी. वायजेपूरमध्ये इम्तियाज जलील यांना काळे झेंडे. नाराज इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी केले तीव्र आंदोलन. पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांची जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. संभाजीनगरमध्ये एमआयएम भाजप युती झाली असेल तर कारवाई करू, आमचा भाजपाला विरोध. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर मागवलं. इम्तियाज जलील यांची ही प्रतिक्रिया. नागपूरमध्ये उद्या तर्री पोहा विथ देवाभाऊ अशी मुलाखत. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भरत गणेशपुरे घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत. मुख्यमंत्री फडणवीस विकासाचा अजेंडा मांडणार. राज्यकर्त्यांचं प्रेम हे राज्यावर असलं पाहिजे, सत्तेवर नाही. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित. 8 जानेवारी रोजी भाग 1 होणार प्रदर्शित. पुण्यामध्ये शिवसेना कार्यालयाच्या बाहेरून अजित पवारांचा रोड शो. शिवसैनिकांनी अजित पवारांचं केलं स्वागत. अजित पवारांकडून शिवसैनिकांना घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन. खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर. काळाराम मंदिरामध्ये महाआरती करून प्रचाराचा केला श्री गणेशा. पंचवटीसह वेगवेगळ्या भागामध्ये बाईक रॅली, रोड शो. नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचे आरोप. तेजल पवार यांनी वॉर्ड क्रमांक 226 मधून भरला होता अपक्ष अर्ज. पैशांचा आमिष दाखवत फॉर्म मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप. भिवंडीमध्ये महायुतीच्या विजय संकल्प सभेच्या बॅनरमधून शिवसेनेच्या उमेदवारांचे फोटो गायब. महायुतीच्या उमेदवारांसाठी विजय संकल्प सभेचं आयोजन. बॅनरवर केवळ भाजपच्या उमेदवारांचेच फोटो असल्यानं चर्चांना उधाण. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित. भाजपमधील गटबाजी पुन्हा समोर. ते आमचे नेते आहेत, त्यांच्या वेगळ्या सभा होणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. भाजपाचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं. गाण्यात भगवा शब्द असल्यानं गीत प्रचारासाठी वापरण्यास निवडणूक आयोगाची परवानगी नाही. निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? कुणी हिरव्या राणात अशी ओळख केली असती तर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला असता का? भगवा आणि श्रीराम या देशाची ओळख आहे. केशव उपाध्याय यांची पोस्ट. ठाकरे विसरलेच की शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही. ठाकरे बीएमसीच्या एफडीवर फुशारक्या मारतायत. आमदार चित्रा वाघ यांची टीका. वेगवेगळ्या मार्गांना बिनविरोध निवड झाल्या, त्यामुळे मिरची लागली. पैसे पळवापळवी, दमदाटी करून निवडी झाल्या. जयंत पाटील यांची टीका. फडणवीस यांच्या टीकेला जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर. कोल्हापूरमध्ये खासदार शाहू महाराजांच्या हस्ते काँग्रेसचा जाहीरनामा. आई अंबाबाई चरणी अर्पण. भवानी मंडप कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील तसेच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची उपस्थिती. कोल्हापूरसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध. शहराचा वारसा जपण्यासाठी सर्व घटकांना प्रोत्साहन. शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करणार. काँग्रेसचं कोल्हापूरकरांना आश्वासन. काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद. सूर्य आणि चंद्र सोडून सर्वच आश्वासनं या जाहीरनाम्यातून काँग्रेसनं कोल्हापूरकरांना दिलं. 15 वर्ष काँग्रेसनं ही काम का नाही केली? धनंजय महाडिक यांचा सवाल.
मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध. पाणीपुरवठा, खड्डेमुक्त रस्ते, मेट्रो, बस सेवा, कचरा व्यवस्थापन अशा विविध सुविधांचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख. विकसित पुण्यासाठी भाजपाचं संकल्पपत्र जाहीर. पायाभूत सुविधा आणि नागरिक सुविधांवर भर देण्याचा निर्धार. मेट्रो, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक, कर सवलत आणि पर्यावरणपूरक विकासावर भर दिला जाणार. मनसेमध्ये नाराजी नाट्य. संतोष धुरी, राजा चौगुले, हेमंत कांबळे, वीरेंद्र तांडेल यांचा राजीनामा. मनीष धुरी पक्षात नाराज असल्याची चर्चा. माहीम प्रभाग क्रमांक 190 मधील मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांचा राजीनामा. मनसेमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप. राज ठाकरेंना पत्र लिहून दिला राजीनामा. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सभा. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा. भाजपाकडून मुख्यमंत्र्यांच्या सभेचं टीझर जारी. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2 जाहीर सभा. 9 जानेवारीला शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा. नानापेठ, कात्रजमध्ये शिंदेंची सभा. रवींद्र चव्हाणांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची लातूरमध्ये सभा. राज्याच्या जडणघडणीमध्ये विलासराव देशमुख यांचा मोठा वाटा. फडणवीसांचं वक्तव्य. लातूरवर रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ येऊ दिली नाही, फडणवीसांचं आश्वासन. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची लेक दर्शना झोल. खोतकर निवडणुकीच्या रिंगणात. प्रभाग क्रमांक 16 मधून दर्शना झोल खोतकर निवडणूक लढवणार. दर्शना यांच्याकडून प्रचार सुरू. संभाजीनगरच्या कैलासनगर भागात उमेदवाराचा प्रचार. कार्यालय जाण्याचा प्रयत्न. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचं हे कार्यालय. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रचारासाठी वासुदेवाची थीम. प्रचार गीत गात शहरभर सकाळी वासुदेवाची स्वारी. खास तयार करण्यात आलं प्रचार गीत. नागपूर पालिकेतील उमेदवारांची संपत्ती उघड. प्रभाग 1 मधील भाजपा उमेदवार वीरेंद्र कुकरेजा ठरले सर्वाधिक श्रीमंत. कुकरेजांच्या कुटुंबियांची एकूण मालमत्ता 94 लाखांहून अधिक. नागपूर शहरातील माजी नगरसेवकांच्या संपत्तीमध्ये दुपटीनं वाढ. माजी महापौर आणि भाजपा उमेदवार माया हिवरनाते यांची संपत्ती आता 4,06,00,000 रुपये. याआधी होती 2,90,00,000 रुपये. चंद्रपूरमध्ये पती पत्नी 2 वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात नसले तरी एकाच प्रभागातून रिंगणात. पती नोमेश उईके काँग्रेसचे तर पती बेबीताई उईके शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात. तटकरेंनी मैं हूं डॉन गाण्यावर केलेल्या डान्सवर आमदार महेंद्र थोरवेंकडून टीका. तटकरेंनी केलेला डान्स म्हणजे निर्लज्जपणा आहे. डान्स करून तटकरेंनी रायगड महाराष्ट्राचा डॉन मी असल्याचं म्हटलं. थोरवेंची टीका. जालन्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन. काँग्रेसतर्फे करण्यात आलं हे आंदोलन. चव्हाणांनी विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा. ड्युटी लावली अन प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यामुळे थेट गुन्हा नोंदवल्याचा प्रकार. नंदुरबारच्या नवापुरात रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप. आदिवासीचा विकास की कंत्राटदारांचे भलं. आंबाफळी रस्त्यावरून गावकऱ्यांचा संतप्त सवाल. मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या नव्या स्थानकांवर नेटवर्क नाही. जास्त शुल्काची आकारणी केली जात असल्याचं सांगत नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपन्यांची माघार. महारेराची महाराष्ट्रामध्ये 4,000 नव्या प्रकल्पांना मंजुरी. गृहप्रकल्पामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल, तर पुण्यामध्ये सर्वाधिक नवीन घरांची निर्मिती. मुंबईच्या सध्या हवा प्रदूषणामध्ये चढउतार. सोमवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकाची 204 इतकी, तर मंगळवारी 172 इतकी नोंद. AQI मध्ये 24 तासात 32 अंकांनी घट. मुंबईमध्ये निर्बंधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 557 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, तर 233 प्रकल्पांना काम थांबवण्याची अंतिम नोटीस. वायू प्रदूषणावरून हायकोर्टानं फटकारल्यानंतर पालिकेनं लावले होते निर्बंध. धुक्यामध्ये हरवलं नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर अभयारण्य. वातावरणामध्ये जाणवतं लक्षणीय बदल. सकाळच्या सुमारास थंडीचा कडाका वाढल्यानं दाट धुक्याची चादर. विदर्भात थंडीची लाट पुढील 2 दिवस कायम राहणार. हवामान खात्याची माहिती. मंगळवारी जेऊर येथे सगळ्यात कमी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.
गोंदिया जिल्हा पुन्हा एकदा ठरला विदर्भातील सगळ्यात कूल जिल्हा. जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला. गोंदियामध्ये सगळ्यात कमी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला नवीन वर्षातलं पहिलं मोठं दान. एशियन पेंटचे प्रवर्तक रुपेन चौकशी यांच्याकडून 1,02,00,000 रुपयांचं दान. अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू. काल हिदायत पटेल यांच्यावर चाकूने झाला होता जीवघेणा हल्ला. अकोल्यातील अकोटमध्ये हिदायत पटेलांच्या हत्याकांड प्रकरणी नातेवाईकांचा संताप. घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरात ग्रामीण पोलीस स्टेशन समोर मोठा गोंधळ. बीडच्या परळीमध्ये चंदन तस्करीचा पर्दाफाश. 8.25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. 7 जणांच्या टोळीला अटक. यातून राज्यस्तरीय चंदन तस्करीची टोळी उघडकीस येण्याचीही शक्यता. मुंबईमधील ओशिवारा भागात घरफोडीची घटना. पोलिसांकडून मुख्य आरोपीला अटक. 1.5 कोटींचा मुद्देमाल हस्तगत. मुद्देमाल मूळ मालकाला परत. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी भागात एका तरुणाची निर्गुण हत्या. प्रेमप्रकरण, मोबाईल आणि आर्थिक व्यवहारातून झाला होता वाद. 7 आरोपींसह एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात.